या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी, ज्यातली पहिली बातमी आहे ते रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून होणाऱ्या कारवाईच्या बडग्याची। आजपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे। याचा कसा परिणाम राज्यात दिसून येतो हे आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर दुसरी बातमी आहे ती शिवसेना कुणाची या संदर्भातल्या सुनावणी संदर्भातली। कोर्टात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आज कोण युक्तिवाद करणार आहे, कधी या सुनावणीला सुरुवात होईल हे सगळं आपल्याला पाहायचं आहे। मात्र त्यापूर्वी पाहूया तिसरी बातमी। ऐन पावसाळ्यात पावसानं चांगलंच टेन्शन वाढवलंय असं आम्ही का म्हणतोय हे सविस्तररित्या आपल्याला या बुलेटिनमध्ये पाहायचं आहे। त्यानंतर आजची चौथी आणि मोठी बातमी आहे ती तमाम मराठी माणसांच्या अभिमानाची। महाराष्ट्रात होणारा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे आणि आता या गणेशोत्सवानं एक नवा रेकॉर्ड केलाय। नेमकं काय आहे हा रेकॉर्ड हे आपल्याला पाहायचं आहे या चौथ्या बातमीमधून। या सगळ्या बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे। मात्र सुरुवात करूयात पहिल्या मोठ्या बातमीने। सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी देण्यात आलेली मुदत ही आज संपलेली आहे आणि आजपासून चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। आजपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे। या चालकांसाठी परिवहन विभागातर्फे 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्यासाठी वर्ग चालवण्यात आले आणि त्यानंतर आजपासून कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत मराठीतच बोलण्याचं बंधनकारक आहे। परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांची चाचणी घेण्यात येणार आहे आणि जर मराठी आली नाही तर चालकांना 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर सुद्धा जर मराठी बोलता आलं नाही तर या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। तर सध्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीचा प्रश्न अतिशय गाजतोय। अमराठी माणसांसोबत मराठी बोलण्याची जबाबदारी ही मराठी माणसांची आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केलंय। तसंच मी देखील रिक्षा चालवली म्हणून 3 पक्षांचं सरकार चालवू शकलो असं सुद्धा शिंदे म्हणालेत। रिक्षा चालक रिक्षा मी देखील कधी काळी रिक्षा चालवली याचा मला अभिमान आहे आणि त्याचा फायदा मला राजकारणात झाला 3 पक्षाचं सरकार चालवायला। अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे। आणि मराठीची भक्ती केली तर महाराष्ट्र प्रसन्न होईल हे पटवून देणारे हे अभियान आहे। जर मराठी बोलता आली नाही तर रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई करण्यात येणार आहे। त्यातही 1 महिन्याची नोटीस सुद्धा देण्यात येईल आणि जर तरी सुद्धा मराठी बोलता आली नाही तर मात्र परवानाच रद्द होईल असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजपासून या कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। नेमका कसा परिणाम झालाय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही मराठी बोलता येणार आहे, काही रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनी मराठी बोलायला सुरुवात सुद्धा केली आहे, ते बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत। मात्र त्यांच्यासाठी आजपासून महत्त्वाचं राहणार आहे ते म्हणजे आज जर बोलता आलं नाही मराठी तर मात्र कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, कारण आजपासून या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे। या संदर्भात शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मी सुद्धा रिक्षा चालवली आहे त्यामुळं हे सरकार आम्ही चालवतोय, 3 पक्षांचं सरकार चालवतोय असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। मात्र आजपासून हा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी देण्यात आलेली मुदत ही संपलेली आहे आणि अखेर आजपासून चालकांवर कारवाई होणार आहे। दरम्यान दादर परिसरातल्या टॅक्सी चालकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मराठी येतं का बोलता? मराठी बोलतो भाऊ। परीक्षा दिली का मराठीची तुम्ही? मग आता मी जे बोलतेय ते तुम्हाला कळतंय का की मी तुमच्याशी काय म्हणजे बोलतेय ते? उनको पूछो। म्हणजे तुम्हाला मराठी येत नाही अजून बोलता? मराठी मेरे कमी आता है। मराठीमध्ये काय कमी आता है मेरे को। परीक्षा दिलीतच नाहीत का? मग देणार आहात याच्या पुढे? देना है। दादा तुम्हाला मराठी जमलं का बोलायला? नहीं मराठी जमेगा क्यों नहीं, जैसे थोड़ा थोड़ा तो सीखना चाहिए। वैसे हर राज्य में जहाँ रह रहे हो तो भाषा सीखना जरूरी है। ये तो है नहीं कि सरनायक सर ने कहा कि जबरदस्ती तुमको थोप रहा, धीरे धीरे सीखो। सीखो और उनका भी कहना सही है।
कि कहाँ आपको जाना है कहाँ नहीं जाना है, आम्हाला इथे जायचे, हाँ तुम्ही बसा, रास्ता तो मालूम। परीक्षा दिली आहेत का तुम्ही? परीक्षा दिए है। मग आता जे मी तुमच्याशी बोलते ते तुम्हाला समजतंय का? हाँ समझता है ना, तो थोड़ा थोड़ा। आता जर एखादा पॅसेंजर बोलला की मला नवी मुंबईला जायचंय तर तुम्ही काय सांगाल त्याला? हाँ वैसा तुम्ही मला माहिती आहे। आणि लांबचं भाडं तुम्ही घ्याल पण जवळच्या भाड्यांचं काय ते स्वीकारणार का? हाँ सब चलता है ना, अपने पास तो सब चलेगा ना मैडम, अपने तो है तो धंधा करना है, ऐसा नहीं जाना, हाँ मैडम मैं नहीं जा सकता ऐसा। हे मराठीत कसं बोलाल? मराठी में जैसे बोलना तो तुम्हें जायचे ना, मला नहीं जायचे, जैसा भी क्या पैसेंजर भी अगर थोड़ा बोलते हैं ना तो हमको थोड़ा समझ में आता, मूल पैसेंजर भी हिंदी बोलते हैं तो इसके लिए थोड़ा सीखने में हम लोग को तकलीफ पड़े, जैसे भी कोई कोई बोलने लगता है ना तो हम लोग समझता हूँ कि हाँ इधर जाना है, तो अच्छा भी रहता है। और वैसे सरनायक सर ने सही भी कहा, ये तो प्रेशर नहीं डाले कि नहीं जोर जबरदस्ती, भाई धीरे धीरे सीखो। काही अजूनही टॅक्सी चालक इथे आहेत या टॅक्सी स्टँडवर, आपण त्यांच्याशी देखील संवाद साध्या. दादा मराठी येतं का? हाँ तो थोड़ी थोड़ी है तो। काय काय शिकलात नक्की, काय काय प्रश्न विचारले? सरनाइक साहब ने जो किया है ठीक है, मराठी का सम्मान करना चाहिए, लेकिन किसी किसी को आता नहीं, थोड़ा उनको और समय दे जो है सीखने के लिए। तुम्ही कुठले आहात नेमके मूळचे? क्या काय बोलते? मूळ गाव कुठलं तुमचं, कुठून आला? हमारा गाँव उत्तर प्रदेश आहे। मुंबईत किती वर्ष झाली? मुंबई मेरे को 22 वर्ष झाले। मग आता मराठी या आधी यायची का आता शिकलात ह्या नियमानंतर? आता नाही मतलब अभी शिकले मराठी। मग आता जे मी बोलते ते तुम्हाला कळतंय ना की मी काय बोलते ते? वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी पार पडते. ठाकरे गटाची बाजू मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. आज सुद्धा कपिल सिब्बलच युक्तिवाद करणार आहेत. आज ते कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतात हे पाहणं मात्र अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही प्रलंबित असलेली सुनावणी आज सुद्धा पार पडणार आहे. आज सुद्धा वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडतील. नेमकं काय युक्तिवाद ते करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहेत. बातमी पावसासंदर्भातली आहे. ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन हे वाढलेलं आहे, कारण अल निनो आणि बंगालच्या उपसागरातल्या बदलत्या हवामानामुळे पावसाचा जोर हा कमी झालाय. गेल्या काही दिवसांमध्ये कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. मात्र पुढचे काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे. पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानं शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता मात्र वाढली आहे. मुंबईमध्ये फक्त हलक्या पावसाची शक्यता आहे, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोणताही अलर्ट नाहीये. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाट माथ्यावर पावसानं विश्रांती घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या परिसरात कोणताही अलर्ट नाहीये. मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाहीये, त्यामुळे पावसाची तूट तिथे कायम आहे. एकूणच राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झालाय. पुढचे काही दिवस चांगल्या पावसासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे अशी शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यात मात्र 17 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. श्रावण महिना लागून आठवडा उलटलाय तरी सुद्धा विभागात कुठेही पाऊस नाहीये, त्यामुळे खरीप हंगामातल्या पिकांवर सावट निर्माण झालाय. 17 दिवसांपासून विभागात पावसाचा खंड पडलेला आहे. पिकांना गरज असतानाच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत सापडलाय. हवामान विभागानं या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवलाय. 1 ऑगस्ट नंतर दमदार पाऊस झाला नाहीये, तर मराठवाड्याची वार्षिक सरासरी 679.5 मिलीमीटर इतकी आहे आणि आतापर्यंत सरासरी 426.4 मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 361.7 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विभागात सुमारे 61 मिलीमीटर इतक्या पावसाची तूट आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, मराठवाड्यातली स्थिती अतिशय गंभीर असलेली पाहायला मिळते, कारण गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या वर्षी जो मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला, अगदी पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आताची परिस्थिती फार चिंताजनक आहे. काय नेमकी ही आकडेवारी सगळी सांगते आहे? पण नक्कीच गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात अक्षरशः पावसाने पाठ फिरवली आहे. आपण बघतोय की 17 दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊसच पडलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
जर पुढच्या 8-15 दिवसात पाऊस पडला नाही तर जी पिकं लावलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. खास करून बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल या भागांमध्ये पाण्याची परिस्थिती म्हणजे पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. 61 मिलीमीटर पावसाची तूट मराठवाड्यात पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची जेवढी चिंता वाढली तशीच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी देखील प्रश्न गंभीर होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. आपण बघतो की यंदा अल निनोचं संकट सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार मराठवाड्यात पहिल्यापासूनच जरी नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, इतर विभागात पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात मात्र असा दमदार पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे जायकवाडी धरण हे जवळपास 93% झालंय ते नाशिक मधल्या पावसामुळे. मात्र खालची जी छोटी धरणं आहे, जी 11 मोठी धरणं मराठवाड्यात समजली जाते, त्याची पाण्याची साठा देखील गेल्या वर्षीपेक्षा किंवा या आधी जेव्हा आपण बघायचो त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. जर चांगला पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते आणि मराठवाड्यात आधीपासून आपण बघतो की मराठवाडा हा पावसाचा कमी दाबाचा पट्टा समजला जातो. दुष्काळ आणि मराठवाड्याचं अनेकदा आपण संबंध बघतो, अनेकदा मराठवाड्याने दुष्काळाचे चक्के मराठवाड्यात पाहावं लागतात. त्यात अल निनो सारखं संकट आता येत असल्यामुळे आत्ताच जर पाऊस म्हणजे पावसाळा सुरू आहे, ऑगस्ट महिना आहे आणि आत्ताच जर धरणं कोरडी पडत असेल तर पुढचा उन्हाळा म्हणजेच ऑगस्ट नंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आणि जानेवारी महिन्यात अत्यंत पाण्याच्या संकटाचा सामना मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागू शकतो. त्यामुळे आता उरलेला जो पावसाचा काळ आहे त्या काळात दमदार पावसाची अपेक्षा आहे, अन्यथा मराठवाड्यावर मोठं संकट आपल्याला पाहायला मिळू शकतो. बरोबर आहे मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तिकडे वर्ध्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पावसानं दांडी मारली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. पिकांना पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे पिकांनी सुद्धा माना टाकल्यात. भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. पाऊस येत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे पुन्हा एकदा मदतीच्या हाकेनं पाहतायत. ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड चाललेली आहे. वर्ध्यात आपण पाहतोय गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे इथले शेतकरी हे चांगले चिंतेत सापडले आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. अमरावतीमधल्या महर्षी पब्लिक स्कूलमधली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चिखलदरा तालुक्यातल्या कारंजखेड इथल्या इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बेठेकर याचा मृत्यू झालाय. हत्रू इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात त्याला दाखल केलं असता उपचारादरम्यानच राजेशचा मृत्यू झालाय. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होतोय. सध्या यातल्या 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अमरावतीमध्ये पुन्हा ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. महर्षी पब्लिक स्कूलमधली ही घटना आहे. चिखलदरा तालुक्यातल्या कारंजखेड इथला हा 11वीचा विद्यार्थी आहे राजेश बेठेकर याचा मृत्यू झालाय. हत्रू इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला दाखल करण्यात आलं होतं उपचारासाठी, मात्र त्यात त्याचा मृत्यू झालाय. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे आणि जे उरलेले 5 विद्यार्थी आहेत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पुन्हा एकदा अशा प्रकारची धक्कादायक घटना समोर आल्या. याआधी सुद्धा अमरावतीमध्ये विषबाधा झाली होती आणि आता सुद्धा एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. अन्नातून त्याला विषबाधा झाली असा प्राथमिक संशय व्यक्त होतोय. सध्या अधिकचा पोलिसांचा तपास सुरू आहे. या संदर्भात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र अमरावतीमध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडनं. शुभम, नेमकं काय घडलं? या आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूमागचं कारण काही समोर आलंय का? दीपाली, अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे. या कारण सध्या आहे. कारण काय आहे की हा आदिवासी आणि आदिवासी पाहिलं तर काही दिवसापूर्वीच वेगवेगळ्या घटना इथे पुढे आलेल्या होत्या. जर पाहिलं तर मुली आश्रम केलेल्या होत्या. आता चिखलदरा कारंजखेडा 11वीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याचं नाव आहे. ते दुर्दैवी ही घटना हत्रू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेलं होतं आणि उपचारादरम्यानच मृत्यू झालेला आहे. 5 आदिवासी खासगी रुग्णालयात असल्याची देखील माहिती आहे. नेमकं प्राथमिक स्थिती पुढे येत आहे या विद्यार्थ्यांना अन्नातून. निश्चितच शुभम,
आपल्याकडनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करून तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अमरावतीमधून समोर येते आहे. या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. महर्षी पब्लिक स्कूलमधली ही घटना आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होतोय. सध्या जे उरलेले 5 विद्यार्थी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र यातल्या या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. अमरावतीमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली. याआधी सुद्धा सर्पदंशाची घटना घडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं आणि पुन्हा एकदा आता अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अमरावतीच्या मेळघाटात या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. चिखलदरा तालुक्यातल्या कारंजखेडा इथला हा इयत्ता 11वीचा विद्यार्थी आहे राजेश बेठेकर. याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. त्याला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत यशोमती ठाकूर काँग्रेस नेते आपल्यासोबत आहेत. यशोमतीताई, आपण पाहतोय की आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना अमरावतीच्या मेळघाटातून समोर येते. आपली प्रतिक्रिया? नाही, आदिवासी विभाग अतिशय बेजबाबदारपणाने हँडल होतोय असं माझं ठाम मत आहे. काल आम्ही पुण्याला पण गेलो होतो. तिथे पण आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपोषणाला बसले होते. बेसिक जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याकडे सुद्धा हे डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या घोळक्यामध्ये हे डिपार्टमेंट फिरत आहे. आमचे महाराष्ट्राचे आदिवासी जे मंत्री आहेत जे जबाबदारीने त्या ठिकाणी वागत नाही आणि काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मुद्दामून आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. तर आता जर मेळघाटमध्ये होतं, जर गडचिरोलीमध्ये होतं, जर नाशिकमध्ये होतं, जर पुण्यामध्ये होतं, याचा अर्थ असा आहे की बेसिक्स कुठेतरी यांची गडबडलेली आहे. साध्या मागण्या त्यांच्या पुऱ्या होत नाहीयेत आणि पूर्णपणे दुर्लक्षित हे डिपार्टमेंट आहे. इथले जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना म्हणजे ते खऱ्याच अर्थानं ते डिपार्टमेंट समजतंय की नाही समजत आहे आणि त्यांना काम करायचंय की नाही करायचंय याचा पण काय लक्षात येत नाही. ते सतत स्टेटमेंट देत असतात की काही झालेलं नाहीये. आता त्यांनी जे GR बदललेले आहेत ते पण अतिशय विचित्रप्रमाणे ते GR केलेले आहेत की विद्यार्थ्यांना आंदोलन करता येणार नाही, विद्यार्थ्यांना पब्लिकमध्ये बोलता येणार नाही. अरे जर तुमचा कारभार गोंधळ आहे तर विद्यार्थी बोलणार ना, बोलावं लागणार. आता तुम्ही महर्षीचं तिथे मला सांगताय आणि चिखलदऱ्यामध्ये पण सेम झालेलं आहे. मागच्या काळामध्ये मागच्या 15 दिवस आड त्या ठिकाणी भरपूर सारे पोरं विषबाधा होऊन ते ऍडमिट झाले होते. सातत्याने हे का होत आहे आणि हे कोण जबाबदारी घेणार? मग सेक्रेटरी आदिवासी विभागाचे आणि जे मंत्री आहेत ते यांनी दोघांनी जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे आणि सतत जर हे होत असेल तर आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी राहीलच. निश्चितच. यशोमतीताई, आपण NDTV मराठीला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार. पुढच्या मोठ्या बातमीकडे वळूयात. सर्वांचाच लाडका बाप्पा आता 7 समुद्रा पार सुद्धा जाणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाला राज्यात महोत्सव घोषित करून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं यासाठी पुढाकार घेतलाय. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत राज्यातल्या सुमारे 480 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 1.5 कोटींची पारितोषिकं दिली जातील. देशातल्या 10 राज्यांमध्ये, विदेशात 1 ठिकाणी, नवी दिल्लीत 5 दिवस तर मुंबईमध्ये 8 दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा शाडू मूर्तींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. त्यामुळे गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध उपक्रम राबवले जातील. एक महत्त्वाची बातमी. आदित्य ठाकरे चाकण नंतर पुण्यातल्या हिंजवडीचा दौरा करणार आहेत. वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्या आदित्य ठाकरे जाणून घेणार आहेत. उद्योग मंत्र्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरेंचा पुन्हा एकदा चाकण नंतर आता हिंजवडी दौरा होणार आहे. 15 ऑगस्टला आदित्य ठाकरेंनी चाकण MIDC मध्ये दौरा केला होता आणि त्या ठिकाणच्या उद्योजकांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या होत्या.
आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे आज हिंजवडीमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन आढावा घेणार आहेत.